चेंडूवरती मोठा प्रहार. पंच सांगतात चेंडू सीमा रेषा पार येतो. ट्रॉम्बे पोलीस स्टेशन एक विनंती आपल्या राखीव प्लेयर या ठिकाणी पाठवून द्यायचा. ट्रॉम्बे पोलीस स्टेशन माझा आवाज तुमच्यापर्यंत जातोय तर ट्रॉम्बे पोलीस स्टेशन ट्रॉम्बे पोलीस स्टेशनची एक विनंती आहे, विशेष सूचना आहे की राखीव खेळाडू आपल्या या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. ट्रॉम्बे पोलीस स्टेशन माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? कृपया सहकार्य करायचं आम्हाला. राम आणि सनसी सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय, तर गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय झोन 16 कडून योगेश सर, योगेश कांबळे गोलंदाजी मार्क वरती. हो हो, हलवार चेंडू होता, पाहूया या ठिकाणी झेल होतोय की नाही. या ठिकाणी सुंदर असा झेल, विकेटचं पतन, डीजे आवाज. एका चौकारीनंतर योगेश कांबळे यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं. दोन फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलेले आहेत. एक चांगली शिस्तबद्ध गोलंदाजी. ट्रॉम्बे पोलीस स्टेशन आपल्याला बारबार विनंती करत येते की आपण राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आम्हाला व्यत्यय होतोय. गावडे साहेब, ट्रॉम्बे पोलीस स्टेशनचे गावडे साहेब सुद्धा मैदानावरती आपल्याला मार्गस्थ होताना दिसत आहेत. पाहूया तर एका बाजूला आपण पाहतो झोन 16 ट्रॉम्बे पोलीस स्टेशन विरुद्ध झोन 16. हो हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू हलक्या हाताने खेळला एका धावांसाठी. एकच चौकारानंतर कमबॅक केलंय योगेश कांबळे सरांनी. धावसंख्या पोहोचते ती पहिल्या षटक अजून प्रगती पथावरती आपण पाहतोय. 6 धावा झालेल्या आहेत. दोन फलंदाज मात्र बाद झालेत आपण पाहतो या ठिकाणी. हो, पुन्हा एकदा पाहावं लागेल या ठिकाणी. एक धाव मात्र पूर्ण झालेली आहे. पंच सांगतात वाईट चेंडू. आमचे नावाचे पंच एमसी साठी अंपायरिंग करतात. प्रोफेशनल अंपायर आहेत मल्लिकार्जुन. दुसरे आमचे अंपायर लेग अंपायर मिलिंद बीएमसी मध्ये आहेत, परंतु आज टाइम काढून इथं अंपायरिंग करण्यासाठी त्यांचा सुद्धा विशेष आभार. पुन्हा एकदा हवाई फायर केलं चेंडूला आणि सरळ पाठवलं. पाहूया ठिकाणी चेंडू जातोय सीमा. असता परंतु चांगला प्रयत्न होता या ठिकाणी, परंतु धावसंख्या पोहोचते मात्र 12 या धावसंख्येवरती. आमचे कॅमेरामॅन आम्हाला सांगतात आहे सकाळपासून त्यांनी सुद्धा प्रचंड मेहनत केली. त्यांचं सुद्धा कॅमेरामॅन प्रणय यांचं सुद्धा विशेष आभार. एक धावांसाठी चेंडू जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोथी मात्र 13 या धावसंख्येवरती. योगेश कांबळे सरांचं पहिलं षटक समाप्त होते. चांगली गोलंदाजी त्यांनी केली. दोन फलंदाज मात्र त्यांनी माघारी परतवलेत आपल्या गोलंदाजीवरती. आपण पाहतो या ठिकाणी झोन 16 4 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. बॉलरचं नाव सांगायचं आहे. बॉलरचं नाव विशाल मानकुर है और ट्रॉम्बे.
म्हणजे आम्हाला सांगायचं गोलंदाजाचं नाव कारण मानते दोन नहीं मोठ्या ट्रॉम्बे अपेक्षा थी आहेत. और एक ट्रॉम्बे और एक नहीं पता. पाहूया चला सामना सुरू करायचा आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती या. हो हो हवेमध्ये चेंडू पाहू या ठिकाणी झेल होतोय की नाही परंतु इथं जीवनदान हे कितपत महागात पडू शकतं ते आपल्याला ह्या 3 षटकामध्ये समजणार आहे. कारण जीवनदान देणं म्हणजे फलंदाजाला पुन्हा एकदा संधी असते. या संधीचं तो सोनं करतो की नाही ते नक्कीच पाहावं लागणार आहे. क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा आपल्याला बदल या ठिकाणी पाहायला भेटतोय. झोन 6 या टीम कडून ऑर्गनायझर टीम आहे या टुर्नामेंटची. पाहूया गोलंदाज तयार. हो हो हवाई फायर केलंय चेंडूला. पाहूया या ठिकाणी चेंडू जातोय. पंच सांगता सी मार रेषा पार सरळ षटकार. 4 धावा 4 धावा. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा इथं मात्र बॅटची कडा घेतलेली फलंदाज मात्र बाद या ठिकाणी. एक चौकार मात्र फलंदाज आघाडी परततो. विकेटचं पतन होतं या ठिकाणी. बॅटची कडा घेतलेली फलंदाज मात्र बाद या ठिकाणी. एक चौकार मात्र फलंदाज आघाडी परततो. विकेटचं पतन होतं या ठिकाणी. किपरचं नाव आपल्या सांगत या ठिकाणी. चला सामन्याला सुरुवात करायची ठिकाणी. विभूते आपण स्ट्राईकवरती पाहतोय. चांगला फटका लेक्सच्या दिशेने खेळलाय. पाहूया चेंडू जातोय पुन्हा एकदा सी मार रेषा पार सरळ चौकाटी जावा. धावसंख्या पोहोचते मात्र 22 या धावसंख्येवरती. दुसरं षटक आपण प्रगती पथावरती पाहतोय. हो हो सुंदर असा चेंडू होता परंतु लेग स्टंपच्या किंचित थोडासा बाहेर जातोय. पंच सांगतात वाईट चेंडू अतिरिक्त धावसंघाच्या खात्यामध्ये वाईटच्या रूपाने जोडली जाते. चेंडूला उडवल्या हवेमध्ये एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण होतात. आमचे योगेश सर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटतात. धावसंख्या पोहोचते मात्र 25 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. आणि पंच आम्हाला सांगतात की षटक या ठिकाणी मात्र संपतंय. 2 षटकाची समाप्ती होते. धावसंख्या होते मात्र 25. 4 वाजून 36 मिनिटं झालेली आहेत. आपण पाहतोय सामना पंच खूप मोठी अंधार लवकर या ठिकाणी पडतो. आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे की सामने लवकरात लवकर संपवण्याची. बॉलरचं नाव सांगाय सर. हितेंद्र गोलंदाजी वारकोटे आपण पाहतोय. खूप मोठ्या अपेक्षा असतील त्यांच्याकडून कारण ते निर्णायक तिसरं षटक आपल्या संघासाठी महत्वाचं षटक असणार आहे. धावा आपल्याला रोखाव्या लागणार आहेत. आपण पाहतोय झोन 6 चॅम्पियन ट्रॉफी पर्व 4 जबरदस्त लेफ्टन आपल्याला पाहायला भेटला. सुंदर असा चेंडू फलंदाज विचार करायला लावलाय. गावडे सर आपण स्ट्राईकवरती पाहतोय. हो हा
हळूवार चेंडू होता, एक धाव मात्र पूर्ण होते या ठिकाणी. हे षटक खूप निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये आपल्या धावगती रोखायची आहे, त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण बदल पाहतो या ठिकाणी. झोन 6 चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतो, पर्व 4. आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि या ठिकाणी अपील केलंय, पंचाकडे जोरदार अपील केलंय, जोरदार अपील. पाहूया पंचांकडे त्यांनी इशारा मागितलाय. एलबी साठी अपील केलेलं होतं या ठिकाणी. उत्साह जास्त होता, विश्वास कमी. अंपायरचाही अपीलवरती कोणताच असर नाही आहे. आमचे नावाजलेले कोकणामधले पंच शबीभाई पालेकर म्हणतात उत्साह जास्त होता, विश्वास कमी. अंपायरच्या अपीलवरती कोणताच असर नाही. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न या ठिकाणी. निर्धाव चेंडू जातोय, चांगली गोलंदाजी. का मला तिसऱ्या षटकासाठी करणारी विश्वास माझ्यावरती दाखवला याची प्रचिती आपल्याला पाहायला भेटते गोलंदाजाकडून. जितेंद्र सर चांगली गोलंदाजी, जितेंद्र सर चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटतात. पुन्हा एकदा चांगला फटका होता, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या ठिकाणी. इथं एक धाव व्हायला पाहिजे होती, तिथं 2 धावा मात्र पूर्ण झाल्या आहेत. धावसंख्या पुढे सरसावते, ती 28 धावसंख्येवरती. 28 धावा लागलेल्या आहेत या ठिकाणी. हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू, विकेट किपरच्या हातून चेंडू निसटतोय, एका धावेसाठी चेंडू जातोय. या ठिकाणी जर विकेट किपर जर चेंडू पकडला असता तर कदाचित निर्धाव चेंडू गेला असता, परंतु एका धाववरती मात्र समाधान मानावं एका ठिकाणी. धावसंख्या मात्र 29 या धावसंख्येवरती समाप्त होते. जितेंद्र यांची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली या ठिकाणी. या षटकामध्ये फक्त 4 धावा आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. आणि पीसीआय बाबर सर ऑर्गनायझर टीमची गोलंदाजी मारते आपण पाहतोय. आखूड टप्प्याचा चेंडू दिशाहीन चेंडू होता. बाबर सर पंच आमचे नावाजलेले पंच आम्हाला सांगतात मल्लिकार्जुन वाईट चेंडू एक धाव संघाच्या खात्यामध्ये वाईटच्या रूपाने जोडली जाते. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्लिप मध्ये हा चेंडू गेला. पाहूया क्षेत्ररक्षण तैनात आहे. एका धाववरती मात्र समाधान मानला, वाईटच्या नंतर कमबॅक केलाय बाबर सर यांनी. आपण पाहतोय मुंबई पोलीस क्रिकेट टुर्नामेंट, मुंबई पोलीस सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर असतात. कुठेतरी एक खेळ भावनेमधून एक क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन या ठिकाणी पाहायला भेटतंय.
इस बार हवाई फायर केला चेंडूला पाहावं लागेल झेल होतोय की नाही या ठिकाणी परंतु सुंदर असा झेल विकेटचं पतन. त्यांच्यानंतर असे अनेक मान्यवर या ठिकाणी आपल्याला लाभले होते. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं होतं. कोणाचं नाव राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. चला ट्रॉफी फाउंडेशन आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. झोन 6 टीम आपण आपले फलंदाज मैदानावरती पाठवून द्यायचे आहेत. सलामीची जोडी मैदानावरती मात्र मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला भेटते. योगेश आणि बाबर सर ही सलामीची जोडी खूप मोठ्या अपेक्षा यांच्याकडून 39 धावांचं लक्ष असेल. सनस पाहूया यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत या संघाला. तर ऑर्गनायझर टीम आहे. आपण पाहतो या झोन 6 चॅम्पियन ट्रॉफी पर्व 4 पुन्हा एकदा या ठिकाणी कॉमेंट्री करण्याची संधी लाभली त्याच्यासाठी विशेष आभार. आमचे आयोजक योगेश कांबळे सरांचं विशेष कौतुक. सर्व मान्यवरांचं सर्व पोलीस क्रिकेट संघाचं वरिष्ठ पोलिसांचं विशेष आभार या ठिकाणी संधी दिल्याबद्दल. कोणाचं नाव चुकून राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. चला मॅच कडे जायचं. चला मॅच सुरू होते. पहिला चेंडूचा सामना करण्याचा तयार. हो हवाई फायर केले चेंडूला पण या ठिकाणी झेल होतोय की नाही आणि नशिबाची साथ म्हणावी लागेल. जीवनदान भेटते आणि ते सुद्धा योगेश कांबळे सारख्या सरांना जीवनदान देणं म्हणजे त्यांची विस्फोटक फलंदाजी. वीरेंद्र सेहवाग सारखी ते विस्फोटक फलंदाजी करतात. ते कधी थांबत नाहीये. चेंडू थांबतो पण ते थांबत नाहीये. असे विस्फोटक फलंदाजी करतात योगेश कांबळे सर. मॅन पॉवर फ्रॉम झोन 6 टीम.
ऑर्गनायझर टीम पुन्हा एकदा दुसरा चेंडू. हो हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा खूप धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता, परंतु एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. 39 धावांचं लक्ष आहे. या संघाला सामना जिंकायचा असेल तर आपण पाहिलं महत्वपूर्ण क्वार्टर फायनलचे सामने 4:48 झालेले आहेत. सुंदर असं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतंय. भव्य दिव्य असं हे मैदान. या ठिकाणी आमच्या पंचाकडून आपल्याला इशारा काय येतो, या ठिकाणी वाईट चेंडू आहे की नाही. पंच आमचे नावाल मल्लिकार्जुन सांगतात वाईट चेंडू एकत्र संघाच्या धाव खात्यामध्ये जोडले जाते. मुंबई पोलीस सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर असतात. एक क्रिकेटच्या खेळ भावनेतून आपण प्रत्येक जण जोडलो जातो. कुठेतरी खेळाला सुद्धा आपण चालना दिली पाहिजे. त्यानिमित्ताने क्रिकेट प्रेमीचं आयोजन आपल्याला पाहायला भेटतं. पुन्हा एकदा योग्य सरांचा चांगला चेंडू, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. कदाचित मिस फिल्डिंग झाली असेल तर हा चेंडू सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी सुद्धा जाऊ शकला असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण एक महत्वाची बाजू असते, जशी गोलंदाजी तशी फलंदाजी क्षेत्ररक्षण, ह्या तिन्ही महत्वाच्या बाजू असतात क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा हवाई फायर केलंय, चेंडूला पाठवलंय, पंचांचा इशारा, चेंडू सीमा रेषा चार चेंडूमध्ये 10 धावा. अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावरती पाहतोय. 39 धावांचं आव्हान घेऊन हा संघ लक्ष्याचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला भेटतोय. कारण ऑर्गनायझर टीम आहे आणि समोर आहे तेवढ्याच ताकदीची टीम ट्रॉम्बे पोलीस स्टेशन. दोन्ही तुल्यबल संघ आहेत. पाहूया कोण संघ जिंकणार आणि कोणत्या संघाचा प्रवास इथेच थांबणार हे आपल्याला या मॅच मध्ये समजणार आहे. कारण प्रत्येक जण मेहनत करतोय या ठिकाणी. पक्षांचं सुद्धा आगमन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय. हो हो, या ठिकाणी झेल होऊ शकला असता, परंतु नशिबाची साथ या ठिकाणी जीवनदान प्राप्त होत आहे. 39 धावांचं आव्हानचा पाठलाग करताना आपला संघ पाहायला भेटतोय. तो 2-6 ऑर्गनायझर टीम आपण पाहतोय. उलटा चेंडू, खरा चेंडू, दिशाहीन चेंडू होता, पाहूया, परंतु इथं चुकीला माफी नाही. दिव्यावर दिशाहीन चेंडू होता पावला, परंतु हंपारी केली. मल्लिकार्जुन आम्हाला सांगतात की नो बॉल आणि फ्री हिट सुद्धा आहे. हो हो, पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू, एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय, परंतु नाही रोखू शकत. पहिल्या षटकामध्ये अतिशय महागडं षटक आपल्याला पाहायला भेटलं. 21 धावा. गेम ऑन तर्फे योगेश सरांनी जर षटकार मारा तर 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलंय योगेश कांबळे सरांसाठी. पाहूया, या संधीचं सोनं करा, आणि ही संधी पुन्हा तुम्हाला भेटणार नाही आहे. किस्मत बार बार नाही चमकती, एक ही बार किस्मत मौका देती है. अठरा चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सूरजला आपण पाहतोय. पुन्हा एकदा हवाई फायर केलं, पाहूया ठिकाणी
असेल पाहूया. एका धावावरती मात्र समाधान मानावं लागेल, कारण 18 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. अजूनही सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतो. या एका बाजूला बाबर सर तर एका बाजूला योगेश कांबळे. हो पुन्हा एकदा चांगला फटका लेगच्या दिशेने खेळला गॅप मध्ये आहे पाहूया. या ठिकाणी एक धाव पूर्ण होते. एकाच धावावरती मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या पुढे जाते ती 27 या धावसंख्येवरती. 15 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. हो रिवर्सचा प्रयत्न होता. केविन पीटरसननी हा शॉट आणला होता, इंग्लंडचा फलंदाज. एकदा रिव्हर्स मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. प्रयत्न आहे या ठिकाणी आणि मारला सुद्धा. चेंडूला पाठवलाय चौकाटीचे आवाज. 500 रुपयाचं पारितोषिक. प्रयत्न आहे या ठिकाणी आणि मारला सुद्धा. चेंडूला पाठवलाय. प्रॅक्टिस महत्वाची आहे आणि त्याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी योग्य. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका होता. जीवनदान या ठिकाणी लागतंय. पुन्हा एकदा 12 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी झोन 16 ट्रॉमी पोलिटिशियन थोडीशी दबावाखाली नक्कीच असणार आहे. का आम्ही काय चुकी केली, थोडी तिरक समय थोडीशी गडबड केली. त्या या ठिकाणी कॅचेस क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, कैचेस विन द मैच, पकड़ो कैच और जीतो मैच. अगर आप कैच पकड़ोगे तो मैच में रहोगे. हो पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव मात्र कंप्लीट होते. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. 39 धावांचा पाठलाग करताना हा संघ जवळजवळ विजेच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला भेटतोय. अजून एक सुद्धा विकेट या संघाची गेली नाही, कारण एका बाजूला पाहिलं तर दोन्ही खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला होते. योगेश सर एका बाबर सर. पुन्हा एकदा सुरेश असा चेंडू जोरदार अपील. पंचांकडे दाद मागितली होती, परंतु नावाजलेले पंच उत्साह जास्त होता, विश्वास कमी. अंपायरचा या अपीलवरती कोणताच असर नाही आहे. 10 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. अजूनही काहीतरी चमत्कार आपल्याला घडावाच लागेल सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा चांगला चेंडू आखूड टप्प्याचा हा चेंडू पाहूया. 1 धावांसाठी. आता मात्र 6 धावांची आवश्यकता. एका बाजूला आपण पाहतो योगेश सर, एका बाजूला बाबर सर. दोन्ही चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटतात. हो चांगला चेंडू, सन्मान दिला ह्या चांगल्या चेंडूला. एका धावांसाठी. माहिती आहे की हा सामना आता आपल्या हातामध्ये आहे. एक धावेने सुद्धा हा सामना आपण जिंकू शकतो. जर षटकार मारून जर सामना योगेश सरांनी संपवला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आधी यांच्याकडून. वज्र सांगतात 1 धावांसाठी. कदाचित शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु 6 चेंडू मध्ये फक्त 4 धावांची आवश्यकता. या ठिकाणी षटकाची समाप्ती होते. विभूती गुरुजी मार्क होती. काहीतरी विभूतीला आपली जादू फिरवावी लागेल. 6 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. काहीतरी चमत्कार मात्र नक्कीच करावा लागेल. क्रिकेटमध्ये चमत्कार खूप महत्वाची गोष्ट असते. चला पंच, आपण सामना सुरू करायचा. टाइम खूप कमी आहे. 4:57 झाली आहेत. आधी यांच्याकडून पारितोषिक आले योगेश कांबळे सरांसाठी. जर षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे या ठिकाणी. हो पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न एका धावेसाठी. पाहूया चांगल्या क्षेत्राच्या ठिकाणी.
5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आपण गोलंदाज पाहतो विभूते, गोलंदाजी मारुती ट्रॉम्बे पोस्ट स्टेशन कडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटते. विभूते आपल्या संघासाठी. हो या ठिकाणी डॉट चेंडू जात आहे, डॉट चेंडू होतो या ठिकाणी. आता मात्र दडपण वाढतंय थोडस. 4 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. एक धावा महत्वाच्या आहेत आपल्याला. क्षेत्रक्षम थोडासा बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. 4 चेंडू 3 धावा. हो फुलटा चेंडू होता, हवेमध्ये आहे, झेल होतोय की नाही, आणि या ठिकाणी विकेटचं पतन. डीजे आवाज. जितेंद्र उर्फ बबलू उर्फ बबल्या भाई पाहूया फेन्सिंग मैदानावरती मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला भेटतात. आपण पाहिलं होतं की झोन सिक्कीम हा सामना सहज जिंकेल, परंतु आता मात्र दडपण दोन्ही संघादरम्यान आहे. विभूती याची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. काहीतरी चमत्कार करावाच लागेल या 3 चेंडूवरती. 3 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आपण पाहतो या ठिकाणी. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. बबल्यासह बॅटिंग वरती पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडू डॉट जातोय. आता मात्र 2 चेंडू 3 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं, क्रिकेट कधी आपल्याला हसवतं तर कधी रडवतं तर कधी विचार करायला लावतं. यालाच म्हटलं जातं क्रिकेट. क्रिकेटला आपण कधी कधी आपण सहज जिंकू, परंतु समोरची टीम सुद्धा तेवढ्या ताकदीची असते. हवाई फायर केलंय, चेंडूला पाठवून दिले, पाहावं लागेल. सरळ षटकार, तिथे विजयी होते संघ. सुद्धा तेवढ्या ताकदीची असते.